पुराण आपण आळीपळीने वाचणार आहोत. तो जुन्या करारामधून स्तोत्र संहिता 113 याचे 1 ते 9 ही वचन आपण आळीपळीने वाचण्याचा प्रयत्न करूया. जुन्या करारामधून स्तोत्र संहिता 113. जर आपल्याकडे बायबल असेल तर कृपया करून आपण बायबल उघडा. जुन्या करारामधून स्तोत्र संहिता 113. दिनाला उच्च केल्याबद्दल स्तुती. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवक हो, तुम्ही त्याचे स्तवन करा, परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजा सणारूढ आहे. तो कंगालास धुळीतून उठवितो, दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो. आणि शेवटचं वचन आपण सर्वजण मिळून वाचूया. तो वास स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करीतो. परमेश्वराचे स्तवन करा. देवा करू ही वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. मंडळी खाली बसावे. यावेळेस आपलं लक्ष मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे देऊया. परमेश्वराचे उपकाराने आभार मानूया. परमेश्वराला म्हणूया तू खरंच आम्हावर प्रीती करणारा परमेश्वर आहेस. तो 365 दिवस त्याची कृपा त्याची दया तो आमच्यावर करतो. जे वचन आम्ही बघितलं की परमेश्वर सूर्याला आज्ञा करतो. ही संपूर्ण सृष्टी ही त्याने बनवलेली आहे आणि तो या जगाचा मालक आहे आणि प्रीती करणारा परमेश्वर आहे. त्याच्या नावाला आपण धन्यवाद दिला पाहिजे आणि प्रार्थनेमध्ये दिला पाहिजे. परमेश्वराची उपकार स्तुती करून त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे. प्रार्थना करत असताना विशेष करून आपण प्रार्थना करूया की आज जे कोणी आजारी असतील, जे दुःखित असतील, त्यांच्यासाठी विशेष करून प्रार्थना करूया. 2000 वर्षापूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना अनेक लोक ते आजारी होते. आणि आम्ही बघतो जेव्हा बायबल आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त एका आंधळ्या मनुष्याला जो जन्मापासून आंधळा असतो आणि त्यावेळेस तो जात असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हा मनुष्य कोण आहे. तर त्याला सांगतात की हा लहानपणापासून आंधळा आहे आणि तो वाट बघत आहे की कधी मला या त्रासातून मुक्त करण्यात येईल. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जातो आणि फक्त एवढंच म्हणतो की तुझा विश्वास आहे का. तर तो म्हणतो हो आणि परमेश्वर त्याच्या डोळ्यावर माती लावतो आणि ज्यावेळेस ती माती धुतो की तो मनुष्य होतो. तसं आज परमेश्वर म्हणतो की तुझा विश्वास हा माझ्यावर आहे का. 2000 वर्षापूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्याच्या उद्धारासाठी या जगात आला. त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आज विश्वास आहे का. आणि जर आपण म्हटलं हा, तर परमेश्वर म्हणतो की मी तुझ्यासोबत काम करायला तयार आहे. तुझे संपूर्ण रोग मी बरे करतो आणि तुझ्या संपूर्ण समस्या मी सोडवतो. म्हणून आपण प्रार्थना करूया की जे लोक आज हॉस्पिटलमध्ये असतील किंवा नसतील पण आपण त्या व्यक्तींसाठी प्रार्थना करूया. ज्यावेळेस ते बेडवर असताना त्यांना वाटतं की आज माझ्यासोबत कोण नाही, आपण प्रार्थना करूया. परमेश्वरला म्हणूया की जरी त्यांना वाटत असेल ते एकटे आहे पण तू त्यांच्यावर कृपा कर. जरी ते तुला ओळखत नाही पण म्हणूया की तू कोण आहे याचा अनुग्रह त्यांना तू कर आणि त्यांची सुद्धा आठवण ठेव. तसेच विशेष करून प्रार्थना करूया. लवकरच आपण लेनच्या समयामध्ये जाणार आहे. पुढच्या बुधवारी, येणाऱ्या बुधवारी आपले लाखेचे बुधवार सुरू होणार आहे. 40 दिवस देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा काहीच खाता न पिता या भूतलावर होता. उपास प्रार्थना फक्त तो करत होता
आणि आम्ही त्या दिवसाकडे जात असताना आमची तयारी करत असताना परमेश्वरला म्हणूया तुझी कृपा तुझी दया तू कर. ज्या प्रार्थना आम्ही या उपवास समयामध्ये तुझ्या पुढे करणार आहे ते तू ऐक आणि उत्तर दे. तसंच विशेष करून प्रार्थना करूया या चर्चसाठी, या शिरूर शहरासाठी की आज तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. देवाचं काम या ठिकाणी आलेलं आहे आणि सुंदरसं मंदिर आज आम्ही या ठिकाणी बसतो. परमेश्वराची उपकार स्तुती करतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो. त्याची उपकार स्तुती करण्यासाठी हे जे खडक या शिरूर शहरामध्ये परमेश्वराने उपलब्ध करून दिलेलं आहे आणि देवाचे सेवक ज्यांनी हे चर्च बांधलं आहे परमेश्वराला प्रार्थना करूया. 1841 या वर्षी या चर्चची स्थापना झाली आणि आज आम्ही बघतो 2025 हे वर्ष चालू आहे. या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही अनेक लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, परमेश्वराची प्रीती काय आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केलं आहे हे आज संपूर्ण जगाने पाहिले आणि आज तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन या चर्चमध्ये त्याची उपकार स्तुती करतो. तर देवदूतांना खूप आनंद होतो की ज्यावेळेस मनुष्य पृथ्वीवर असताना परमेश्वराला धन्यवाद देतात, नाचतात, गातात, त्याची उपकार स्तुती करतात. तसं आज आपण सर्वजण या ठिकाणी एक खडक आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. प्रार्थना करूया की हे खडक आम्हाला माहीत नाही पुढं काय होईल, पण आम्ही प्रार्थना करूया चर्च परमेश्वराच्या हातात समर्पित करूया की त्याला प्रत्येक व्यक्ती हा ख्रिस्ताकडं आला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे त्याला कळायला पाहिजे म्हणून प्रार्थना करूया. तसंच विशेष करून प्रार्थना करूया की 2025 हे वर्ष देवाने आम्हाला 2 महिने सांभाळलं, हे 60 दिवस त्याने आम्हाला सांभाळले, त्याची कृपा त्याची दया केली. आणि ज्यावेळेस त्याच्याकडे प्रार्थना केली हे 2025 वर्ष आमच्यासाठी माहीत नाही कसं आहे, पण आम्ही तुझ्याकडे येतो, तुझी कृपा तुझी दया तू आम्हाला कर. आणि आम्ही बघतो की 60 दिवस आमच्यासाठी आनंदाचे गेले. एक दिवस सुद्धा आज आम्ही उपाशी झोपलो नाही किंवा आमच्या कुठल्याच गोष्टीचं दुःख आम्हाला झालं नाही. का परमेश्वराची कृपा आमच्यावर लाभली आहे. म्हणून प्रार्थना करूया की 2025 हे वर्ष आम्हासाठी माहीत नाही काय कसे काय, अनेक रोग या ठिकाणी उत्पन्न होत आहे, अनेक आजार या ठिकाणी येत आहे, पण आपण बघितलं जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांना कधीच काय होत नाही. म्हणून प्रार्थना करू. तसंच प्रार्थना करत असताना विशेष करून प्रार्थना करू की देवाने आजची उपासना आम्ही प्रत्येकासाठी आध्यात्मिक करावी. जी उपासना आम्ही त्याच्या पुढे सादर करणार आहे ती उपासना आम्ही प्रत्येकासाठी आशीर्वादाची ठरावी म्हणून प्रार्थना करूया. तसंच प्रार्थना करत असताना विशेष करून प्रार्थना करूया जे सेवक वर्ग या शिरूर शहरात काम करत आहे, घरोघरी जाऊन ख्रिस्त कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे सांगत आहे. का तर कुठल्याच आत्म्याचा नाश नाही झाला पाहिजे ही परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर आम्हाला प्रेम करतो, त्याला कधीच वाटत नाही की एक मनुष्य सुद्धा नरकात गेला पाहिजे. म्हणून परमेश्वराची दया खूप महान आहे की त्याने त्याचा एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. प्रार्थना करूया त्या लोकांसाठी की ज्यांना प्रभू येशू ख्रिस्त कोण नाही हे माहीत आहे किंवा कोण आहे हे माहीत नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. परमेश्वराचा स्वीकार व्हावं म्हणून प्रार्थना करूया. या सर्व प्रार्थना विनंती घेऊन आजची उपासना आपण यावेळेस मध्यस्थीची प्रार्थना करूया. विशेष करून प्रार्थना करूया. आपली बहीण काजल हिची डिलिव्हरी झालेली आहे आणि अतिशय नॉर्मल पद्धतीने तिची प्रसूती झालेली आहे आणि तिला सुंदरसं बाळ हे परमेश्वराने दिलेलं आहे. तिला मुलगी झालेली आहे आणि त्यामुळे सर्व गौरव सर्व धन्यवाद येशूने देत आहे. आणि या सर्व प्रार्थना विनंती घेऊन आपल्यासाठी ग्रेस सिस्टर या प्रार्थना करतो. धन्यवाद 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 माझ्या प्रेमस्वर्गीय खरोखर पिता परमेश्वर बाप्पा हा सुंदरचा दिवस प्रभूची आज तू आम्हाला दाखवलास म्हणून तुझ्या आभाराने प्रार्थना करते. होय पिता परमेश्वर बाप्पा तुझं वर्ष सांगतो की शपथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पहा. होय पिता परमेश्वर बाप्पा या ठिकाणी बसलेले प्रत्येक प्रभूची तुझी आठवण ठेवून प्रभू या ठिकाणी आलेले केवळ पिता परमेश्वरा आम्ही या ठिकाणी आमच्या अंतःकरणात मी नाही पिता परमेश्वरा तुझी इच्छा होती म्हणून प्रभूची
परमेश्वर बाप्पा, गेल्या सप्ताहभर प्रभूजी तू आम्हाला सांभाळलं. होय पिता परमेश्वर लागणाऱ्या गरजेचं एवढंच नाही तर पिता परमेश्वर बाप्पा या जीवनाच्या भूमीवरती जिवंत ठेवलंस. म्हणून तुझे उपकार मानते पिता परमेश्वरा. आज जगाची परिस्थिती पाहत असताना प्रभूजी फार बिकट आहे. होय प्रभूजी प्रत्येक आजारापासून तू आमचं रक्षण केलं. म्हणून तुझे उपकार मानते पिता परमेश्वर बाप्पा. आम्ही आपण तसे तुझ्यामध्ये सापडतो प्रभूजी तू आमचा स्वीकार कर. होय पिता परमेश्वर बाप्पा आम्ही मनुष्य आम्हाला आमच्याकडून चुका करतात. होय पिता परमेश्वर बाप्पा आम्हाला तुझ्या रक्ताने धुवून शुद्ध पवित्र कर. होय प्रभूजी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नाकापर्यंत शुद्ध कर. कारण प्रभूजी तू स्वतः पवित्र आहेस. होय प्रभूजी तुझी इच्छा आहे की तुझ्या लेकरांनी पण पवित्र असावं. होय प्रभूजी आमच्या अंतःकरणाचे विचार केवळ तू जाणतोस प्रभूजी. होय प्रभूजी मानव हा केवळ काही रूप पाहतो परंतु माझा पिता परमेश्वर हा आमच्यापर्यंत पाहणारा आहे. होय प्रभूजी आमच्या अंतःकरणातले विचार डोक्यातले विचार हे तू शुद्ध कर. आणि पिता परमेश्वर बाबा तुझं येणारं वचन ग्रहण करण्यासाठी तसं अंतःकरण तू आमच्या काही घालतो. आणि प्रभूजी तुझ्यावरच्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी सहाय्य आणि मदत करायची. होय प्रभूजी शेवटच्या काळामध्ये जगत असताना आम्ही प्रभूजी तुझ्या इच्छेप्रमाणे हे जीवन जगावं त्यासाठी सहाय्य आणि मदत कर. प्रभूजी तुझी इच्छा काय आहे हे जाणून घेण्यासाठी तू सहाय्य कर. प्रभूजी बायबल वाचनाची प्रार्थना ही आपल्या जीवनातला सर्वात प्रथम भाग असू द्यायची नाही. कारण पिता परमेश्वर बाप्पा ज्यावेळेस आम्ही सकाळी उठतो त्यावेळेस प्रभूजी आम्हाला घरची कामं आणि प्रभूजी जगातल्या गोष्टी ह्या अति प्रिय आहे. होय पिता परमेश्वर आम्ही त्याच्यात करतो पिता परमेश्वरा. परंतु तू आमची वाट पाहतोस की माझं लेकरू माझ्याजवळ कधी येईल. होय पिता परमेश्वरा तिची आम्हाला आठवण असते. कारण पिता परमेश्वरा तुझ्याशिवाय आम्ही शून्य आहोत. होय पिता परमेश्वरा तुझी दयाने कृपा तू आम्हाला आतापर्यंत पुरवलीस तसं ती तू पुढेही पुरव. आणि पिता परमेश्वर बाप्पा जे हॉस्पिटलमध्ये आहे प्रभूजी त्यांच्यासाठी निर्माण त्यांच्या दयाने कृपा करतो. कारण तुला बसलेले आहे त्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. होय पिता परमेश्वर बाप्पा आज हाच आशीर्वाद पिता परमेश्वर आम्ही त्यांच्यावर स्वीकारतो. आरोग्य तुला पिता परमेश्वर बाप्पा त्यांना बदल कर. त्यांना पिता परमेश्वर त्यांच्या बिछाण्यातून सुटक आणि प्रभूजी पिता परमेश्वर बाप्पा तू आमच्यासाठी सर्व मौल्यवान असं त्या रक्ताच्या आम्ही सोबतीला अर्पण करावे. तुझं कृष्ण माझं सोबतीत पाहावा जेणेकरून प्रभूजी आणि वाईट मार्ग सोडून तुझ्या मार्गावरती चालू. होय पिता परमेश्वर बाप्पा आमचं मुख तू शोध कर. आणि पिता परमेश्वर बाप्पा आमच्या मुखातनं निघणारे प्रत्येक शब्द हे तू आशीर्वादित कर. कारण पिता परमेश्वराचं वचन सांगतं की श्राप आणि आशीर्वाद हे तुझ्या मुखात आहे. होय पिता परमेश्वर बाप्पा या जगातील कोणती गोष्ट अशी नाही प्रभूजी की ते बायबलमध्ये नाही दिली. होय प्रभूजी प्रत्येक अडचणीमध्ये प्रभूजी चालत असताना तू आमच्याबरोबर असतो. म्हणून तुझे उपकार मान्य करतो. ऐश्वर्याच्या या पवित्र मंदिरामध्ये आलेले प्रत्येक जण ऐश्वर्याच्या तुझं लेकरं आहे. होय प्रभूजी त्यांचं कुटुंब आशीर्वाद केलं म्हणून तुझे उपकार मानतो. आणि प्रभूजी प्रत्येक जण हे विश्वासामध्ये असतो. कारण पिता परमेश्वर बाप्पा तारण हे केवळ तुझ्याकडे आहे. प्रभूजी आम्ही केवळ चर्चमध्ये येऊन बसतो आणि घरी निघून जातो याच्यात आमचं कारण नाही. होय पिता परमेश्वर बाप्पा आम्ही लोकांना दाखवण्यापेक्षा आम्ही तुला म्हणावा की प्रभूजी आम्ही कितपत प्रभूजी योग्य आहोत हे आम्हाला समजू द्यायचं. होय पिता परमेश्वर बाप्पा जे काही विनंती करत आहे प्रभूजी माझा विश्वास आहे की त्याप्रमाणे तू आम्हाला घडविणार आहे. कारण प्रभूजी तू आमचा मुंगर आणि आम्ही केवळ मागे आहोत. आणि पिता परमेश्वर बाप्पा जशी तुझी इच्छा आहे तसं तू आम्हाला खरं प्रभूजी जेणेकरून प्रभूजी आमचं आम्ही इथं बसलेले प्रत्येक पात्र हे तुझ्या उपयोगीच पडतो. होय पिता परमेश्वर बाप्पा हे शेवटच्या काळामध्ये कधी काय होईल हे आम्हाला माहिती नाही. कारण प्रभूजी वचन सांगतो पापणी न लवती तोपर्यंत काही तरी आपल्याला कळणार नाही. आणि प्रभू हे आमचं आयुष्य केवळ वार्तेप्रमाणे आहे प्रभूजी. आणि म्हणून पिता परमेश्वर बाप्पा आम्ही सगळं तुला सोबत घेऊन चालावा यासाठी सहाय्य मदत कर. प्रभूजी या ठिकाणी आलेले प्रत्येक जण प्रभूजी यांच्याकडून तुझी सेवा करून देशाला. आणि प्रभूजी या ठिकाणी अनेक लोक येऊ इच्छित प्रभूजी त्यांची मार्ग मोकळे प्रभूजी आणि जे आले त्यांना पैसे करतील. आणि प्रभूजी ज्या
पाठवली जात आहे प्रभूजी. जे प्रभूजी सेवक आहे ते त्यांची नावं आम्हाला माहिती नाही, परंतु ईश्वराचे सर्व काही जाणणारा प्रभू आहे. त्या प्रत्येकाचे मार्गदर्शन कर आणि प्रिय परमेश्वर बाप्पाचे ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणची जागा तू आशीर्वादित कर, त्या ठिकाणचे लोक आशीर्वादित कर. त्या लोकांचे प्रभूजी विचार तू बदल प्रभूजी आणि ईश्वराच्या या शेवटच्या काळामध्ये प्रभूजी त्यांचे योग्य दिवसावर टेकले जाते. होय पिता परमेश्वर बाप्पा आणि त्यांच्याकडून ही प्रभूजी तुझी तू सेवा करून घे. होय पिता परमेश्वर बाप्पा आम्ही पाहतो राजा रोज आणि रोज प्रभूजी वेगवेगळे आजार प्रभूजी पसरत आहे. या सर्वांपासून तू आमचं रक्षण कर, या उन्हापासून प्रभूजी तू आमचं रक्षण करा. प्रभूजी आम्ही आणि आमचे कुटुंब प्रभूजी तुझ्या हाती सोपे करतो ईश्वराच्या. होय पिता परमेश्वर बाबा तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनाची कार्य करायची. होय पिता परमेश्वरा आजची गोष्टी मी तुझ्या हातात देते ईश्वराच्या. आणि जे काही स्तुती आराधना करणार आहोत प्रभूजी ते अंतकरणापासून करावे, जेणेकरून ईश्वराच्या आणि मानवाला नाही तर तुला प्रभूजी खुश करावा. होय पिता परमेश्वर बाप्पा आमच्या मुखाद्वारे आमच्या शरीराद्वारे प्रभूजी केवळ तुझी स्तुती होते. होय पिता परमेश्वर बाप्पा कारण तू आम्हाला सुस्थितीत आहे हा माझा विश्वास आहे ईश्वराचा. म्हणून प्रभू मी तुझ्या नावाला प्रभूजी धन्यवाद देते ईश्वराचा. आणि प्रभूजी पाळासाठी जाताना तुझे पैसे हातात देते. प्रभूजी त्यांच्या कार्य जे काय प्रभूजी आमचा आध्यात्मिक मानना जो काही आम्हाला देणार आहे प्रभूजी तो ग्रहण करण्यासाठी अंत करून तो आमच्या अंत करून प्रभूजी शुद्ध करणे प्रभूजी त्या आध्यात्मिक आनंद प्रभूजी आम्ही खाऊ. वैविध्य परमेश्वर बाप्पा तो सहाय्य करणारा प्रभू आहे. ईश्वराच्या त्यांचं कुटुंब प्रभूजी तुझ्या परिणामाला देते. त्यांची सेवा करू अधिक आम्ही अधिक वाढत प्रभूजी आणि त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. वैविध्य परमेश्वर बाप्पा त्यांना आम्ही नाही तर ईश्वराने तू निवडलंस आणि सुंदरचे प्रभूजी जो मेंढपाळ तो आम्हाला दिला त्याबद्दल तुझी मी मनापासून आभार आणि उपकार मानते. वैविध्य परमेश्वर बाप्पा जास्ती काही मागितलं जाईल तुपेक्षा मागत जे काही मागायचं राहिलं प्रभू ते तू तुझ्या लेकरांना उत्तमात उत्तम असं देणारा माझा प्रभू आहेस. म्हणून प्रभूजी अशी काही विनंती केली सर्व तू मान्य कर. प्रभूजी पुढचा वेळ काळ सर्व प्रभू तुझ्या हातात येते. भक्ती प्रभू तुझ्या पवित्र हातात येते. ही लहानशी विनंती धन्यकार्यात माझा प्रवेश तुझ्या प्रिय पवित्र नाम तुझ आहे. यावेळेस आपण सर्वजण स्तुती आराधनेमध्ये जाणार आहोत. यावेळेस स्वर्गामध्ये लाखो देवदूत परमेश्वराची आराधना करत आहे, त्याची स्तुती करत आहे, त्याच्या नावाचा धन्यवाद करत आहे. आणि म्हणून आपण जे त्याचे पृथ्वीवरील निवडलेले लोक आहोत, जे त्याचे लेकरं आहोत, आपण सुद्धा त्याचा धन्यवाद केला पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे, त्याला उंच केलं पाहिजे. आणि म्हणून यावेळेस सर्वजण आपण उभं राहूया. स्तुती आराधनेची टीम आहे, कृपया करून पुढे या. यावेळेस सर्वजण उभा राहूया. सर्वसमर्थ परमेश्वर जो आमचा उत्पन्न करता त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. आमच्या मुखातून आम्ही स्तुती आराधना करतो. ती स्तुती आराधना परमेश्वराकडे पोहोचली पाहिजे आणि आपण आपल्या मुखातून काढली पाहिजे. यावेळेस आपण सर्वजण उभा राहूया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. या गीताने आपण त्याचं स्तवन करूया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. Hallelujah.
आहे? त्या येशूने. आपल्याला नवजीवन कोणी दिलेलं आहे प्रियांनो? त्या येशूने. त्याच्यामुळे आपण आपल्याला सतत त्या प्रभू येशूची उपकार स्तवन केला पाहिजे, त्याचे धन्यवाद दिले पाहिजे की आपल्या पापासाठी तो त्या क्रूस खांबावर गेलेला आहे. हालेलुया. चला प्रभू येशूच्या आराधनेसाठी आपण गीत गाणार आहोत. अनोखा प्यार है तेरा करूंगी स्तुती मैं तेरी सर्वदा. ज्यावेळेला आपण प्रभू येशूची आराधना करतो प्रियांनो, त्यावेळेला आपण आपले नेत्र बंद करून, आपले हात उंच करून अंतःकरणापासून त्या प्रभू येशूला ती आराधना दिली पाहिजे. हालेलुया.
या आठवड्यामध्ये कोणाची काही साक्ष असेल मंडळीने खाली बसावे. या आठवड्यामध्ये कोणाची काही साक्ष असेल तर कृपया करून पुढे या. परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये काही कार्य केलं असेल तर कृपया करून पुढे या व आपली साक्ष सांगा. कोणाची काही साक्ष आहे का? परमेश्वराने आपल्याला या आठवड्यामध्ये सांभाळलेलं आहे, त्याबद्दल सर्व मान महिमा गौरव धन्यवाद येशूला दिला आहे. त्यानंतर त्यांच्या संदर्भाने काही महत्त्वाच्या सूचना आहे. या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्यावे. 5 मार्च 2025 म्हणजे येणारा बुधवार, राखेचा बुधवार, आपले लेन समय म्हणजे बुधवारचे दिवस हे सुरू होत आहे. त्या दिवशी बुधवारच्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या नियमितपणे देवाच्या पवित्र भवनामध्ये आपली उपासना होईल आणि त्याच वेळेस पवित्र प्रभू भोजनाचा हा विधी होईल. त्यानंतर प्रत्येक बुधवारी आपली उपासना 6:30 वाजता या देवाच्या पवित्र भवनामध्येच होईल. तर ज्याला कोणाला देवाच्या वचनातून जर काही मार्गदर्शन करायचे असेल तर दर बुधवारी प्रत्येकाला संधी आहे देवाच्या वचनामधून बोलण्याची. तर प्रत्येकाने यामध्ये सहभाग घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो. त्यानंतर त्यांच्या घरी प्रार्थना वगैरे ठेवायची असेल तर कृपया अगोदरच त्यांनी आम्हाला सांगावं की बाळकसाहेब आमच्या घरी या दिवशी तुम्ही प्रार्थनेला या. म्हणजे आमची जी टीम असेल ती टीम आपल्याकडं प्रार्थनेला येईल. आणि कृपया करून लक्षात ठेवा, आपण तुमच्या घरी प्रार्थनेला येणार आहोत, जेवणासाठी येणार नाही. काही ठिकाणी सिस्टीम आहे की काही लोक जेवण करतात, पण कृपया करा ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम तुम्ही बंद करा. कारण की परमेश्वराचं गौरव आणि परमेश्वराचं धन्यवाद हे आपल्या घरामध्ये होणं खूप महत्त्वाचं आहे. पाणी द्या, चहा द्या, पुष्कळ होईल. कोणावर फोर्स नाही आहे की तुम्ही जेवणच करा. तर याची सर्वांनी नोंद घ्यावी. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आपण प्रार्थना करूया. जिवंत आमच्या सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करत्या, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचवितो. कारण तू आमचा जिवंत परमेश्वर आहे. तू तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला आम्हा करता या भूतलावर पाठवून तू आम्हा मानवाचं प्रेम प्रगट केलं. तुझे उपकार आणि आभार मानतो. जे वचन मी सांगणार आहे परमेश्वरा, मुख जरी माझा असलं तरी शब्द हे तुझ्याकडनं असू दे. तुझ्या पवित्र आत्म्याला तू माझा शिक्षक होऊ दे आणि यामधून परमेश्वरा 30 पट नव्हे, 60 पट नव्हे तर 100 पट फळ येऊ दे परमेश्वरा. येथे बसलेल्या प्रत्येक लेकरांच्या अंतःकरणाचा ताबा तू घे परमेश्वरा. पुन्हा एकदा मी तुझ्या वधस्तंभाच्या आड लागतो. मी माझं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून काय आमेन. यावेळेस आपण आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे लावणार आहोत. यशाचा ग्रंथ याचा 43वा अध्याय आणि 4थं वचन. यशाचा ग्रंथ याचा 43वा अध्याय आणि 4थं वचन. जर आपल्याकडे बायबल असेल तर जुन्या करारामधून यशाचा ग्रंथ याचा 43वा अध्याय आणि 4थ्या वचनावर आज आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि आज परमेश्वर आपल्या संगती काय बोलत आहे ते आपण पाहणार आहोत. परमेश्वराचं वचन सांगत आहे की तू माझ्या दृष्टीने म्हणजे येथे जे प्रत्येक जण बसलेले आहेत ते प्रत्येक जण परमेश्वराचं वचन सांगत आहे की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. अमोल म्हणजे मौल्यवान आहे. तू मोठ्या योग्यतेचा आहे कारण मी तुझवर प्रेम करतो आणि म्हणून तुझबद्दल व तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे मी देईन. हे आजचं आपलं देवाचं वचन आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की परमेश्वर आज
तुम्हाशी बोलत आहे. आज परमेश्वर प्रत्येक दुःखित हृदयाशी बोलत आहे. आज परमेश्वर टाकून दिलेल्या व्यक्तीशी बोलत आहे आणि तो परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही माझ्या दृष्टीने मौल्यवान आहात आणि तुम्ही माझ्यासाठी प्रतिष्ठित आहात. कारण मी तुमच्यावरती प्रेम केलेले आहे आणि म्हणून मी तुमच्या जीवाकरता मी लोक देणार आहे की जे लोक तुमची मदत करतील, की जे लोक तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे देवदूत बनून येतील, की जे लोक तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे आशा व मदत बनून येतील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज कदाचित तुम्ही म्हणत असाल की या जगामध्ये मी एकटा आहे आणि या संकटामधून या दुःखामधून जात असताना मी एकटा आहे. पण लक्षात ठेवा, आज परमेश्वर त्याच्या वचनावरून तुमच्यासाठी बोलत आहे आणि तो म्हणत आहे की तू माझ्यासाठी प्रतिष्ठेचा व मौल्यवान आहे व मी तुझ्या जीवावरती प्रेम करतो आणि म्हणून मी तुझ्या जीवासाठी लोक देणार आहे. लक्षात ठेवा, या जगामध्ये जे लोक आहेत हे स्वतःहून तुम्हाला मदत करू शकत नाही. या जगात जर तुम्हाला कोणाला मदत तुम्ही मागण्यासाठी गेले तुमच्या नातेवाईकांकडे किंवा इतरांकडे तर कदाचित तुमच्या हाताला निराशा लागेल. पण ज्या वेळेस परमेश्वर त्या मनुष्याला तुमच्याकडे पाठवेल, ज्या वेळेस परमेश्वराचा निवडलेला व्यक्ती हा तुमच्याकडे तो परमेश्वर पाठवेल तुमच्या मदतीसाठी, तुमच्या सल्ल्यासाठी, त्यावेळेस तो व्यक्ती तो स्वतःहून तुमच्याकडे येणार आहे. कारण देवाने स्वतः तुमच्यासाठी तो पाठवलेला व्यक्ती आहे. कारण देवाने तुमच्यासाठी त्याला एक प्रकारे निवडलेले आहे. आणि म्हणून बायबलमध्ये एक घटना नमूद केलेली आहे. जर जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलं तर वचन असं सांगतं की हे जे इस्रायली लोक आहे, हे इस्रायली लोक 430 वर्ष हे फारो राजाच्या गुलामीत होते. हे इस्रायल लोक 400 वर्ष त्या बंधनात होते की जिथं त्यांना त्या फारो राजाने सांगितलेलं होतं की आपल्याला आता एक प्रकारचं नगर बांधायचं आहे. आज जर तुम्ही त्या मिस्र देशामध्ये जर तुम्ही गेला आणि आज जर तुम्ही त्या ठिकाणी जर पाहाल, जेवढे महाल हे बांधलेले आहेत, हे फारो राजाने त्या इस्रायल लोकांवर गुलामी करून त्या गुलामीच्या बंधनात अडकून ते सर्व बांधलेले आहे. आणि पुढे वचनामध्ये दिलेलं आहे की हे इस्रायली लोक फार दुःखित झालेले आहेत. विचार करा, आज तुमच्या जीवनामध्ये कदाचित रोज तुम्हाला सकाळी उठायचे आणि रोज तुम्हाला उठून रोज दिवसभर संघर्ष करायचा आहे. विचार करा, तुम्हाला सकाळी उठून त्याच कामामध्ये त्याच संघर्षामध्ये जायचे आहे. काय ते जीवन तुमचं असेल. पण वचन असं सांगतं की सगळ्या इस्रायली लोकांनी जिवंत परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे. त्यांनी त्या जिवंत परमेश्वराला हात मारलेले आहे. त्यांनी त्या देवाला आरोळी केलेली आहे आणि ते परमेश्वराला म्हटलेले आहे की प्रभू, आम्हाला या बंधनातून सोडव, आम्हाला या संकटामधून सोडव, आम्हाला या गुन्हा
आमचं हृदय हे दुःखित झालेलं आहे, आम्ही कमजोर झालेलो आहोत. प्रभू तू आमची प्रार्थना ऐक. आणि पुढे वचन असं सांगतं की देवाकडे त्यांची आरोळी ही पोचलेली आहे. वचन सांगतं की परमेश्वराने त्यांची प्रार्थना ही ऐकलेली आहे. आणि वचनामध्ये दिलेलं आहे की बायबल असं सांगतं की देवाने त्यांच्या जीवासाठी त्या 6 लाख लोकांच्या जीवासाठी, त्या बंधनात असलेल्या लोकांसाठी, त्या संकटात असलेल्या लोकांसाठी परमेश्वराने त्याचा सेवक मोशे याला पाठवलेला आहे. आणि त्याला म्हटलेलं आहे की तू जा आणि माझ्या लोकांना त्या गुलामीतून सोड. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज तुम्हाला बंधनातून, संकटातून सोडवण्यासाठी देवाने त्याचा माणूस हा पाठवलेला आहे की जो तुम्हाला सांगेल की जो देवाचं वचन हा तुमच्यापर्यंत आणेल. आणि म्हणून आज देवाने त्याचं वचन हे तुमच्याकडे आणलेलं आहे. आणि देव तुमच्या जीवासाठी मनुष्य घेणार आहे. बायबल आपल्याला सांगतं की त्या 6 लाख लोकांसाठी देवाने मोशेला पाठवलेला आहे. कदाचित आज तुम्ही बंधनामध्ये असाल, कदाचित तुमचं घर हे बंधनामध्ये असेल, कदाचित ते आजाराचं बंधन असेल, कदाचित ते कर्जाचं बंधन असेल, कदाचित ते पापाचं बंधन असेल. जे पण काही बंधन असेल, परमेश्वर तुमच्यासाठी त्याचा मनुष्य हा पाठवला आहे. देव तुमच्या जीवासाठी, की जो जीव त्याच्यासाठी मौल्यवान आहे, अमोल आहे, देव त्याचा निवडलेला व्यक्ती हा पाठवणार आहे. आणि म्हणून अनेक लोक आज या जगामध्ये, अनेक लोक स्वतःबद्दल वाईट विचार करत आहेत. आणि आज ते म्हणत आहे की माझं जीवन काही उपयोगाचं नाही, माझं जीवन एक व्यर्थ आहे. आज ते म्हणत आहे की माझं जीवन हे व्यर्थ आहे, कारण सतत अपयशामुळे त्यांना त्यांचं जीवन हे निरुपयोगी वाटत आहे. कारण प्रत्येक वेळेस संघर्षामध्ये असताना त्यांना दुःख येत आहे. सतत अपयशामुळे त्यांना त्यांचं जीवन हे निरुपयोगी वाटत आहे. कारण प्रत्येक वेळेस संघर्षामध्ये असताना त्यांना त्रास होत आहे, कारण त्यांच्या घरामध्ये अशांती असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारा कोणी नाही. आज कदाचित तुम्हाला तुमचं जीवन हे व्यर्थ वाटत असेल, कदाचित तुम्हाला तुमचं जीवन एक अपयशी जीवन वाटत असेल, तर आज तुम्हाला त्या जिवंत देवाची गरज आहे. आज तुम्हाला त्या जिवंत परमेश्वराच्या चरणाजवळ येण्याची गरज आहे. आज तुम्हाला त्या देवाचं वचन ऐकण्याची गरज आहे. त्या देवाकडे तुम्हाला आज यायचं आहे की जो देव म्हणत आहे की तुम्ही माझ्यासाठी मौल्यवान आहे. त्या देवावरती विश्वास ठेवायचा आहे की जो देव म्हणत आहे की तुम्ही माझ्या योजनेमध्ये आहात. लक्षात ठेवा, जगासाठी
तुमच्या नातेवाईकांना तुमची गरज असेल, पण तो आज परमेश्वर म्हणतो की माझ्या दृष्टीने तू मौल्यवान आहे, कारण तुझ्याद्वारे मी माझे गौरव हे प्रगट करणार आहे. आणि पुढे वचनामध्ये दिलेलं आहे की परमेश्वर मोशेला म्हणालेला आहे की तू जाऊन माझ्या लोकांना सोडव, त्या 6 लाख लोकांना त्या गुन्ह्यामधून सोडव. पण मोशे म्हणाला, प्रभू या जगासाठी मी काही उपयोगाचा नाही, या जगामध्ये माझी काही किंमत नाही. जर मी त्या लोकांकडे गेलो तर ते म्हणते की आम्हाला तुझी गरज नाही. जर मी त्यांना म्हणालो की देवाने मला तुमच्यासाठी पाठवले तर ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. प्रभू मी हे नाही करू शकत, कारण मी निरुपयोगी आहे, जगाला माझी गरज नाही, माझं जीवन हे व्यर्थ आहे असं मोशे हा परमेश्वराला म्हणाला. कारण माझ्या भूतकाळामध्ये मी भरपूर पापे केलेले आहेत, मी भरपूर चुका केलेल्या आहेत, मी वाईट कामं केलेले आहेत. आता ते लोक मला स्वीकारणार नाही, आता त्या लोकांच्या नजरेमध्ये मी पडलेलो आहे. प्रभू माझ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. पण परमेश्वराने त्याला सांगितलं, काही करू नको, घाबरू नको, कारण मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या संगती आहे, माझं सामर्थ्य हे तुझ्या संगती आहे. ही काठी घे, ही काठी मी तुला देत आहे. ही काठी हे दर्शक आहे की मी तुझ्या सोबत आहे. ही काठी हे दर्शक आहे की माझी ताकद ही तुझ्या सोबत आहे. आणि मोशे जो आहे तो परमेश्वराला म्हणाला, प्रभू ही तर काठी आहे, या काठीने मी काय करणार प्रभू? आज कदाचित तुम्ही म्हणत असा की प्रभू माझ्याकडे लहान घर आहे, आज मी भाड्याच्या घरामध्ये राहत आहे, माझा लहान पगार आहे, माझा धंदा छोटा आहे. पण यामधून काय होईल? कदाचित आज तुम्ही स्वतःला कमी लेखत असाल, कदाचित तुम्ही आज स्वतःला त्या योग्यतेचा समजत नसाल. पण वचनामध्ये काय दिलेलं आहे की ज्यांच्या सोबत परमेश्वर आहे, ज्यांची आशा तो देव आहे, ज्यांची ताकद तो देव आहे, ज्याच्याकडे देवाचं वचन आलेलं आहे, तो व्यक्ती हा सामर्थ्य आहे, तो व्यक्ती हा बलवान आहे, तो व्यक्ती हा विजयी आहे. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर देवाच्या सामर्थ्याने सर्व काही सिद्ध जाणार आहे. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे की मनुष्याकडून ही गोष्ट अशक्य आहे, पण ज्याच्याकडे परमेश्वर आहे त्याच्याकडे सर्व गोष्टी शक्य आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की माणसाला वाटेल की माझ्याकडून या गोष्टी घडू शकत नाही, पण वचन सांगत आहे की जर देव तुमच्या सोबत असेल, देवाची ताकद तुमच्या संगती असेल, तर तुमच्यासाठी सर्व काही शक्य होणार आहे. तुमचं देखील जीवन हे आशीर्वादित होणार आहे. तुमचं देखील घर हे शांतीने भरलेलं घर असेल. होय, तुमच्या देखील हाताला बरकत असेल. देव मोशेला म्हणाला, मोशे ही काठी जी आहे, ही काठी साधी सुधी काठी नाही, या काठीमध्ये माझे सामर्थ्य आहे, कारण मी तुझ्या सोबत आहे, माझं वचन तुझ्या संगती आहे. मोशे काळजी करू नको, धैर्याने पुढे जा, कारण मोशे जो आहे हा प्रभूला म्हणाला, प्रभू हे लोक काय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवतील. त्यावेळेस देव त्याला म्हणाला, मोशे ही जी तुझ्या हातामध्ये काठी आहे, ही काठी तू खाली टाक.
जशी त्या मोशेने काठी खाली टाकली, त्या काठीचं रूपांतर सापामध्ये झालं. परत प्रभू त्याला म्हणाला ती काठी, तो साप तू हातामध्ये घे, आणि त्या सापाचं रूपांतर त्या काठीमध्ये झालं. हे कोणाकडून शक्य आहे? हे कोणाकडून शक्य आहे? माणूस हे शक्य करू शकतो का? माणसामध्ये ती ताकद आहे का? नाही प्रियांनो, माणूस काहीही करू शकत नाही. पण ज्या वेळेस परमेश्वर त्याच्या संगती असेल, देवाची ताकद त्याच्या सोबत असेल, तर अशक्य गोष्ट या शक्य होती. कारण तुम्ही प्रत्येक जण हे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मौल्यवान आहात. कारण देवाचं वचन सांगत आहे की परमेश्वराच्या दृष्टिकोनातून तुम्ही अत्यंत मौल्यवान आहात. कारण देवासाठी मोशे जो होता हा अत्यंत मौल्यवान होता. आणि म्हणून देव म्हणाला की मोशे, मी तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेवा, ज्या मोशेवर लोक विश्वास ठेवत नाही, आणि तो जो मोशे आहे तो मोशे सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवत नाही. पण ज्या वेळेस तो देव तुमच्या सोबत असेल, तुम्ही धैर्याने पुढे जा, तुम्ही सामर्थ्याने भराल, तुमची उन्नती होईल. कारण देव तुमच्या संगती आहे. कारण देवाचं वचन तुमच्या सोबत आहे. आणि म्हणून स्वतःला या जगामध्ये जीवन जगत असताना कमी लेखू नका. कारण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येक जण अतिशय मौल्यवान आहात. लूका शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक घटना नमूद केलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की एक विधवा आई आहे, आणि ती विधवा आई आपल्या एकुलत्या एक मुलाला पुरण्यासाठी, कशासाठी? पुरण्यासाठी त्या कब्रस्थानामध्ये ती चाललेली आहे. कदाचित असा काही त्याला आजार झाला असेल की तो बरा होऊ शकलेला नाही. त्या आईने कदाचित भरपूर प्रयत्न केले असतील, भरपूर दवाखाने केले असतील, भरपूर त्या काळामध्ये वैद्यांना दाखवलं असत. पण वचनामध्ये दिलेलं आहे तरी देखील ती आई आपल्या मुलाला वाचवू शकली नाही. सगळ्या प्रयत्नापश्चात ती त्या आपल्या मुलाला वाचवू शकली नाही. आणि पुढे वचनामध्ये दिलेलं आहे की संपूर्ण गाव जे आहे ते तिच्या माग चाललेलं आहे, तिच्या सोबत आहे. आणि तिच्या मुलाला अक्षरशः त्या तिरणीवरून ते लोक येत आहेत. आणि वचनामध्ये दिलेलं आहे की ते नाईक नावाचं गाव आहे, की ज्या नाईक गावामध्ये ती विधवा आई ही राहत होती. आणि त्या गावाच्या दरवाजाजवळ प्रभू येशू आलेला आहे. प्रभू येशूचे शिष्य त्याच्या बरोबर आहे. मोठा लोक समुदाय त्या प्रभू येशू बरोबर आहे. आणि प्रभू येशू लांबून पाहत आहे की ती विधवा आई ती रडत आहे. ती रडत त्या रस्त्याने जात आहे. सगळं गाव तिच्या सोबत आहे. ती एकुलत्या एका मुलाला वाचवू शकली नाही. त्या एकुलत्या एका मुलाशिवाय तिचं या जगामध्ये कुठलं नातं नाही. ती आई रडत त्या मुलाला घेऊन त्या कब्रस्थानाच्या दिशेने जात आहे. आणि ती रडत आहे. आणि वचनाचं सांगतं की येशूने तिला पाहिलं. आणि प्रभू येशू हा कळवळीने भरलेला आहे. आणि येशू हा तिच्याकडे गेलेला आहे. आणि त्या आईला तो म्हणत आहे, आई रडू नको, आई तू रडू नको. लक्षात ठेवा, तुमचे अश्रू देवासाठी किती मौल्यवान आहे. तुमचे अश्रू देवासाठी किती मौल्यवान आहे, किती
अश्रूंनी, त्या आईच्या अश्रूंनी देवाला तुमच्याकडे आणलेला आहे. लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही रडता त्यावेळेस जिवंत परमेश्वर हा तुमच्याकडे येतो. ज्या वेळेस तुमचं हृदय हे तुटलेलं असतं, देव तुमच्याकडे येतो. ज्या वेळेस तुम्ही त्रास, दुःख, संकटामधून जाता त्यावेळेस तो जिवंत परमेश्वर हा तुमच्याकडे येतो. आणि पुढे वचनामध्ये दिलेलं आहे की ती आई खरोखर वेदनेमध्ये होती, की त्या आईचं दुःख अख्खं गाव तिच्या सोबत होतं, पण त्या आईचं दुःख अख्खं गाव देखील काढू शकत नव्हतं. संपूर्ण गाव तिच्या सोबत होतं, पण तिचं दुःख काही कमी होत नव्हतं. लक्षात ठेवा, या जगामध्ये तुमचं दुःख कोणीही काढू शकत नाही. लोक तुमच्या सोबत राहतील, पण त्याच्यानंतर जर तुम्ही रडला तर लोक तुम्हाला नाव ठेवतील. लोक तुम्हाला काय म्हणतील की हा नेहमी रडत असतो. पण येशूसाठी त्या आईचं जे अश्रू होते ते खूप महत्वाचे होते, कारण ती आई ती रडत आहे, पण येशूसाठी तिचे अश्रू पहा, की येशूसाठी तिचे अश्रू किती मौल्यवान आहे. आज कदाचित तुम्ही रडत असाल, कदाचित तुम्ही रात्री कामावर रडत रडत तुमच्या घरी जात असाल. आज तुम्ही कदाचित तुमच्या लेकरांसाठी रडत असाल. कोणी पत्नी आपल्या नवऱ्यासाठी रडत असेल, कोणी नवरा आपल्या पत्नीसाठी रडत असेल, पण कोणालाही त्याची किंमत नाही. पण लक्षात ठेवा, येशूला तुमच्या अश्रूची किंमत आहे, कारण देवाने तुमचे जे अश्रू आहे, परमेश्वराने तुमचे जे अश्रू आहे, त्या स्वर्गामध्ये त्याच्या कुपीमध्ये साठवून ठेवले आहेत. तुमचे अश्रू हे देवासाठी मौल्यवान आहे. आणि पुढे वचनामध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू त्या आईला म्हणाला की आई रडू नको, आणि येशू त्या तिरडीजवळ गेलेला आहे आणि त्या तिरडीला प्रभू येशूने स्पर्श केलेला आहे. आणि त्या मेलेल्या मुलाला प्रभू येशू म्हणतो की मुला उठून उभा राहा. आणि पुढे वचन सांगतो की ज्या क्षणाला येशूने स्पर्श केला, त्या मेलेल्या शरीराने प्रभू येशूचा शब्द ऐकलेला आहे. आणि तो मेलेला मुलगा येशूच्या शब्दाने उठून उभा राहिलेला आहे. आणि त्या आईचे अश्रू हे थांबलेले आहे, आणि आईचे अश्रू आता आनंदामध्ये बदललेले आहे. कोणाला कळलं नाही की त्या आईचे अश्रू किती महत्वाचे आहे. फक्त आपल्या प्रभू येशूला त्या आईचे अश्रू हे कळालेले आहे. आणि म्हणून आज जर तुम्ही तुमच्या परिवारासाठी, कुटुंबासाठी अश्रू गाळत असेल तर तुम्ही देवाच्या नजरेमध्ये मौल्यवान आहात. कारण वचन असं सांगतं की तुम्ही देवाच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान आहात, कारण प्रभू येशूचं हे तुमच्यावर प्रेम आहे. आणि म्हणून आज येशूच्या चरणाजवळ या, त्याच्यावर विश्वास ठेवा व आशीर्वादित व्हा. प्रभू करो या वचनाद्वारे तुमच्या अंतःकरणामध्ये कार्य करू. यावेळेस आपण आपलं दान परमेश्वराच्या भांडारात टाकणार आहोत. परमेश्वराचं वचन असं सांगतं की संतोषाने देणारा देवाला आवडतो. तेजस यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. आपण आपलं दान परमेश्वराच्या भांडारात टाकणार आहोत. परमेश्वराचं वचन असं सांगतं की संतोषाने देणारा हा परमेश्वराला आवडतो.
Hallelujah.
प्रार्थना करू. हे आमच्या प्रेमळ आणि जिवंत परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती करतो कारण तू आमचा जिवंत परमेश्वर आहेस. हो परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला उंचावतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जी उपासना परमेश्वर आम्ही तुझ्या पुढे सादर केली परमेश्वरा, सुरुवातीपासून आतापर्यंत परमेश्वरा, आणि तुझे लेकर म्हणून जी उपासना आज आम्ही संपूर्ण तुझ्या हातात समर्पित करतो परमेश्वरा, ती उपासना मग प्रत्येकासाठी तो आशीर्वादित कर. आज विशेष करून तुझ्याकडे प्रार्थना करतो आणि तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा परमेश्वर आजचा दिवस तू आमच्या जीवनात दाखवलास परमेश्वरा, आणि सुंदरची सकाळ तू आमच्या जीवनात दाखवून तुझी उपासना करण्यासाठी आम्हाला लेकरांना तू संधी दिलीस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी उपकार